श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 17 मे ते 15 जून अधिक महिना या महिन्यात बद्दल बऱ्याच जणांच्या मनात अनेक वेगवेगळ्या शंका आहेत. जसे की अधिक महिन्यात कोणते शुभ कार्य केलेले चांगले असते, कोणते केलेले चांगले नाहीत, किंवा अधिक महिन्यात वाढदिवस श्राद्ध आले तर काय करावं. त्याचबरोबर अशी कोणती कामे आहेत जे अधिक महिन्यात बिलकुल करू नये. या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल, चॅनलवर नवीन असाल, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा नवीन अपडेट्ससाठी, आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता अधिक महिन्यात कोणते कार्य टाळावे, तर सर्व शुभ कार्य अधिक महिन्यात टाळावे. म्हणजेच गृहप्रवेश असेल, वास्तुशांती असेल, लग्न असेल, उपनयन संस्कार असेल, मुंज असेल, बाळाचे बारसे असेल, हे सर्व कार्य 1 महिना टाळावे असे सांगितले आहे. परंतु बाळाचे अन्नप्राशन बाळाचे अधिक मासात करू शकता, याला काही बंधन नाही. बघा, या अधिक महिन्यामध्ये नक्की काय करावे, तर जास्तीत जास्त नामस्मरण करावे. भगवान श्री हरींचे नामस्मरण करून जास्तीत जास्त या अधिक महिन्यामध्ये आपल्याला जप करायचे आहेत. अधिक मासाची पोथी वाचायची आहे. 1 महिनाभर ही अधिक मासाची पोथी वाचायची आहे व शेवटी उद्यापन करून ती पोथी वाटायची आहे. तर त्याचबरोबर दानधर्म या महिन्यात करावे, व्रत करावे. दानधर्म करताना अन्नदान करा, वस्त्रदान करा, पुस्तक दान करा. तुम्ही करू शकता. तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान श्री कृष्णांच्या मंत्रांचा जप करा. श्री सूक्त करू शकता, पुरुष सूक्त, विष्णू सहस्रनाम, हरिपाठ, भगवान भागवत पुराण अशा पुराणांचे वाचन करावं. वाचन जमत नसेल, येत नसेल, तर तुम्ही ते श्रवण करू शकता. कमीत कमी श्रवण तरी करा. या महिन्यात अनेक जण एकाच वेळी अन्न ग्रहण करतात. म्हणजे 2 वेळे जेवण्याच्या ऐवजी एकच वेळ जेवत असतात. अधिक मासामध्ये काहींचे नियम असतात. म्हणजेच भुक्त राहणे. त्याचबरोबर आवळ्याच्या झाडाखाली बसून आवळी भोजन करणे, याला देखील या महिन्यात महत्त्वाचे आहे. आवळ्याच्या झाडाखाली बसून या महिन्यात कोकिळा व्रत केले जाते. बरेच जण या अधिक महिन्यामध्ये कोकिळाचे व्रत करतात. अधिक महिन्यात रोज देवाजवळ दिवा लावावा. तो दिवा महिन्याच्या शेवटी 1 महिना तो दिवा लावायचा आहे आपल्याला, आणि महिन्याच्या शेवटी तो ब्राह्मणाला दान करावं. या महिन्यात आपल्याला आवडणाऱ्या वस्तूंचा सुद्धा काही जण त्याग करतात. जे आपल्याला आवडते वस्तू त्या वस्तूचा या महिन्यामध्ये त्याग केला जातो. त्याचबरोबर अधिक महिन्यात नारळ, सुपारी, फळे यासारख्या वस्तू 33च्या पटीने घेऊन दान करावे. या महिन्यात 33 सुवासिनींची ओटी भरली जाते, कारण हे खूप शुभ मानले जाते. व 33 ब्राह्मणांना भोजन घातले जाते, 33 मेहुण्यांना भोजन घातले जाते, कारण ते अन्नदान करण्यासारखेच आहे. त्याच्यामुळे ते जेवण आपल्या घरी बोलून त्यांना हे जेवण घातले जाते. जोडप्यांना जेवण घातले जाते. एक प्रकार आहे, या महिन्यात 33 गरीब गरजू मुलांना किंवा सामाजिक संस्था असेल, तिथे खूप गरीब असे मुले आहेत, तर तिथे तुम्ही पैशाच्या रूपात मदत करू शकता. एखाद्या संस्थेला तिथे गोरगरिबांचे मुले शिकत असतील, एखादं अनाथ आश्रम असेल, तर अशा ठिकाणी तुम्ही जे आपल्याला असे दान करायचे आहे ते तुम्ही पैशाच्या रूपामध्ये दान करू शकता. अधिक महिन्यामध्ये खूप शुभ मानले जाते. या महिन्यात मुख्य म्हणजे लेक व जावायला आमंत्रण दिले जाते, कारण लेक ही लक्ष्मी आणि जावाई हे नारायण, म्हणून त्यांना या महिन्यामध्ये खूप मान दिला जातो. तर म्हणून त्यांना मान दिला जातो, आदर सत्कार केला जातो. 33 वस्तूंचे दान केले जाते जावायला व लेकीला. महिन्यामध्ये 33 अनारसे, बत्तासे, म्हसूर पाक अशा जाळीदार वस्तू असतात, त्या दान दिल्या जातात. त्यानंतर त्यांना कपडे घेतले जातात. काही ठिकाणी कोणी सोन्याचे, चांदीचे दागिने केले जातात. आपल्या ऐपतीनुसार
आपण आपल्या लेक जावयाला करू शकतात. कोणी कोणी निरंजनी देतात, दीपदान देखील केले जाते, निरंजन समई दिली जाते. अशा वस्तूंचे लेक व जावयाला दिले जाते. त्याच महिन्यात या महिन्यामध्ये आई लेकीला जोडवेचं दान देखील करते, जोडवे वाढवते. अशा प्रकारे लेक व जावयाला कपडे आणि त्यांचा मान सन्मान केला जातो, त्यांचे औक्षण केले जाते व त्यांना मान सन्मान हे करून हे 33 वस्तू दिल्या जातात व त्यांना नमस्कार केला जातो. अधिक मासमध्ये कुठल्या गोष्टी कराव्यात तर तीर्थस्नान करावे, अखंड दिवा देवासमोर लावू शकतात. लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही या अधिक महिन्यामध्ये देवासमोर अखंड दिवा लावू शकतात. हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो. तांबूल दान करणे हे देखील या महिन्यामध्ये खूप सौभाग्य प्राप्ती करून देणारं ठरतं, म्हणून या महिन्यामध्ये तांबूल दान देखील केले जाते. त्याचबरोबर गोपूजन, गाईची पूजा केली जाते, तिला चारा दिला जातो, तिची पूजा केली जाते. याला पण खूप महत्त्व आहे. या संपूर्ण महिन्यात तुम्हाला महिनाभर शक्य नाही तर दान करणं, जर तुम्हाला महिनाभर काही ना काही अडचणी आल्या असतील तर तुम्हाला शक्य नाही झालं दान करणं वगैरे, तुम्ही कमीत कमी शुक्ल, कृष्ण, द्वादशी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या या तिथीला तुम्ही दान धर्म करू शकता. या तिथीला दान धर्म करू शकता. जर अधिक महिन्यात एखादे बाळ जन्माला आले तर काय करायचं तर त्याचा वाढदिवस निज ज्येष्ठ म्हणजेच पुढच्या वर्षाच्या ज्येष्ठ महिन्यात करावं. अशा प्रकारे हे अधिक मासामध्ये आपण लेक जावयाचा मान सन्मान तर करायचाच आहे, देवधर्म करायचे आहे, मंत्र जप तप करायचे आहे. जेवढं आपण या महिन्यामध्ये देवदेव करू, श्री सुक्तम, पुरुष सुक्तम, विष्णू सहस्रनाम पठण करणे, या गोष्टी या महिन्यामध्ये जेवढं होईल तेवढं आपल्याला करणं. त्याचबरोबर दानधर्म करताना जे गरजू आहेत त्या लोकांना तुम्ही दानधर्म हे करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही दानधर्म वगैरे करायचं आहे. गरजू व्यक्तींना तुम्ही वस्त्रदान करा, जे तुम्हाला दान वाटते ते तुम्ही दान करू शकता. अशा प्रकारे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.